नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील आहे। कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती, कशी आणि कधी, कशामुळे, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरू नका। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून मी जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय। जसं की स्क्रीनवर शकता अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची अपडेट आहे। कांदा बाजार ठप्प, माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे खरेदी विक्री थांबली। बघू शकता शेतकरी आणि व्यापारी यांची जोडणी करणारे कांदा बाजार आजपासून ठप्प झाले आहेत। माथाडी कामगारांच्या आपल्या मंजुरीत आवक वाढ व्हावी या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। त्यांची काय मागणी तर बघू शकता, माथाडी मंडळाचे प्रतिगुणी 3 रुपये अतिरिक्त आवक या ठिकाणी वाराई घ्यावी असा निर्णय घेतला। मात्र व्यापारी हा दर देण्यास तयार नसल्याने कामगारांनी मध्यरात्रीपासून कांदा उतरवणे थांबवले। परिणामी जिल्ह्यातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी विक्री पूर्णपणे बंद झाली आहे। जिल्ह्यातील या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याची खरेदी विक्री सुद्धा बंद करण्यात आली आहे। अहिल्यानगर, नेप्ती, घोडेगाव, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, तिसगाव, अकोले, मेजगाव, जामखेड, शेवगाव, कोपरगाव, पाथर्डी, पारनेर, वांबोरी, कर्जत आणि राहाता या बाजार समितीमध्ये कांदा बाजार बंद आहे। एकंदरीतच आलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच या ठिकाणी या आंदोलनामागे कारण म्हणजे माथाडी कामगारांना प्रतिगुणी 3 रुपये अधिक आवक वराई हवी आहे। व्यापारी या मागणीला तयार नाही। 20 ऑगस्टपासून याबाबत इशारा देण्यात आला होता, मात्र तोडगा निघाला नाही। अखेर मध्यरात्रीपासून कांदा उतरवणे कामगारांनी थांबवलेलेच आहेत आणि अशा मुळे या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान आहे मोठ्या प्रमाणात, कारण की मार्केट बंद झालं। आता मार्केट बंद झाल्यामुळे एकंदरीत काय होईल, ज्यावेळेस ते मागण्या मान्य होईल की नाही होईल, परंतु त्यावेळेस या ठिकाणी कांद्याचा कवडीमोल भाव विकला जाणार आहे। कवडीमोल भाव विकला जाणार आहे ज्यावेळेस कांद्याची जे काही त्यांचं आंदोलन थांबेल आणि एकाच वेळेस कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण होण्याची शक्यता आहे। धन्यवाद।